मोठं बैल बांधलेला घ्या की त्याला जे अनुदान भेटलं ते जे आपले 8,500 रुपये प्रमाणे बागायतीचं नाही मिळालं कारण ही पुन्हा लावली ना ऐका की नंतर बाग परत लावली आपण म्हणजे त्याच्यामुळे समजा आता ही बाग लावून 1-2 महिने झालं आपल्याला जे भेटलं समजा जे अनुदान तिथे जे हरभरा होता त्याचं भेटलं त्याचं फळबागेचा विषय नाही फळबाग परत लावली आपण मग आता हे पंचनामा करताना तसं सांगावं लागेल नाही तर काय करणार की एकदा दुष्काळी अनुदान मिळालं म्हटल्यानंतर परत नाही असं म्हणणार एक साईडची पूर्ण अशी इकडून जे होतं पूर्ण उडूनच गेले. महत्वाचं काय की पंचनामा नीट करून घेणं आणि त्यांना सांगणं की आधी काही अनुदान मिळाले तर वेगळा विषय हे म्हणजे बागेचं पाहिजे आहे. एक तर समजा दुष्काळ असताना लोकांनी समजा पाणी समजा कुठलं विकत घेऊन कसं तरी करून असं जगवली आणि त्या भागात जास्त त्याने सांगत आहे मी आपलं काय झालंय दुष्काळी अनुदान मिळालं म्हणून आता आम्ही परत देणार नाही असा त्यांचा कल चाललाय. आता ह्या बागेचं क्लिअर आहे ना की बागायती अनुदान मिळालेलं नाही आता बी समजा नोंद आहे तलाठी ऑफिसला त्याच्या त्यांचं ते राहतं घर तिकडं आहे दादा. नीट घ्या नीट फोटो घ्या तुम्ही काही काळजी करू नका ते येऊन फोटो काढणार फोटो काढ तहसीलदार सोबत आम्ही तुम्ही काळजी करू नका. इथलं कोण प्रमुख कोण आहे तुमच्या इकडचा प्रमुख कोण आहे ही काय सरपंच मग हे बघतील ना आता 1 तासानंतर अधिकारी येतील फोटो काढतील आणि सगळं करतील काही काळजी करू नका. नाही काळजी करू नका काळजी करू नका पाठीवत नाहीत ना मोठी शेड असं काय झालं सगळं काल पावसामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धाराशिव तालुक्यात नुकसान झाले काय सांगाल? गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय. बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत. सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय. आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं. आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील. तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्यात त्याही गावामध्ये जातील. आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे. दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळाले ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे. मग अशी आम्ही कुठं पण एरल्यामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी अशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल. परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला. पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी. तुमच्या पाहण्यात काय निदर्शनास आलं कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशाचं नुकसान झालंय? नुकसान जास्त जे आहे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे. तर अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत.